प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतं. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं. असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख आणि समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित असतात. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसंच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं व्रत केलं जातं. यंदा मार्गशीर्ष महिना हा 21 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे. या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत. पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील, तसेच या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजाविधी काय असणार आहे, त्याचबरोबर या व्रताचे नियम काय असणार आहेत, याचं उद्यापन आपण कोणत्या दिवशी करायचं, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025 आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025 या दिवशी असणार आहे. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे आणि समाधान मानणे हे महत्त्वाचे असते. तर मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची आपण पूजा करणार आहे. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात, कथेचं पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुखशांती लाभते. आपल्या घरी सुख, शांती तसेच मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करायचे आहे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरती आणि आपल्यावरती कायम त्यांची कृपादृष्टी ठेवेल. महालक्ष्मी व्रत कसे करावे? पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवायचं आहे. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आपण पाहून घेऊयात. तर इथे माता लक्ष्मीचा इथे एक मी फोटो घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला श्रीफळाला मुखवटा लावायला लागणार आहे, तोही घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. छाला घालण्यासाठी आपल्याला वस्त्र घ्यायचे आहेत, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे तुपाचा दिवा घेतलेला आहे, पंचामृत घेतलेलं आहे, हळद, कुंकू, फुलं घ्यायची आहेत, देवीला एक वेणी घ्यायची आहे, गजरा घेतलेला आहे, विड्याची पानं घ्यायची आहेत विडा ठेवण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला पंचपत्री लागणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारच्या आधीच हे सर्व साहित्य आपल्याला बाजारात नक्कीच मिळून जाईल. महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपल्याला महालक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टींचा या पूजेमध्ये समावेश करायचा आहे. याच्यामध्ये कमलगट्ट्याची माळ आहे, शंख आहेत, कवड्या आहेत, श्रीयंत्र, गजांतलक्ष्मी या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे. पूजेनंतर आपल्याला माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे. तर ओटीचं सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे. 5 फळं घ्यायची आहेत. व्रताची माहिती देण्यापूर्वी व्रताचे नियम काय आपल्याला पाळायचे आहेत याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करायचं आहे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्रत करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करावी. मात्र उपवास आपण स्वतः करायचा आहे. लक्ष्मी, धन, संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात.
गुरुवारी प्रातःकाली उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, शुद्ध अंतकरणाने व सश्रद्ध भावनेने पूजाविधी करायची आहे. दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्रीचं भोजन करायचं आहे. कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी, कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी. व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचायची आहे. 7 सुवासिनींना वा 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचं आहे. एक एक फळ आणि व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यायची आहे. शक्य झाले तर ब्राह्मणांना आपल्याला शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण भोजन करायचं आहे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. हे आहेत काही नियम. यानंतर आपण पूजेची मांडणी पाहून घेऊयात. तर इथे जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे चौरंग मांडायचा आहे, लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. अक्षदांचं आसन देऊन त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत. नमस्कार करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण गणेश पूजा करून घेणार आहोत. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. देवघरामध्ये आधीच आपण जर गणपती पूजन आणि सर्व देवांचं पूजन केलं असेल तर आपण अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही. तर पूजा मांडणीमध्ये मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे अशी गणेशाची पूजा करत आहे. देवघरामध्ये जर देवपूजा झाली असेल तर सर्व देवांना नमस्कार करून आपण महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वच्छ कपड्याने आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे एका छोट्या तांबणामध्ये मी महालक्ष्मी देवीची मूर्ती घेतलेली आहे. त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने आपल्याला फुलाच्या सहाय्याने फोटोवरती पाणी शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने तो फोटो पुसून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम पाण्याने आपण महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः असा मुखामध्ये आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. पंचामृतानंतर आपल्याला हळद, चंदन मिश्रित पाण्याने महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कुंकू मिश्रित पाण्याने देवीवरती अभिषेक घालून घेणार आहोत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे. मधाने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर साखरेनेही महालक्ष्मी देवीच्या वरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. केशर मिश्रित पाण्यानेही या दिवशी आपण अभिषेक करू शकतो. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती असे फुलांच्या पाकळ्या अर्पण करायच्या आहेत. माता लक्ष्मीची आपल्याला छान अशी दिवा ओळून घ्यायचा आहे. धूप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने महालक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी देवीची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहेत. आणि आता यानंतर कलश मांडणी कशी करायची ते आपण पाहून घेऊयात. तर इथे पहा, आपल्याला 1 वाटी तांदूळ घेऊन असं तांदळाचं आसन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही अष्टदल कमल ही तांदळापासून बनवू शकता आणि त्याच्यावरती कलश आपण ठेवू शकतो. आता इथे आपल्याला एक तांब्याचा, पितळेचा किंवा जर आपल्याकडे तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचाही तांब्या इथे वापरू शकता. तर तो तांब्या स्वच्छ पाण्याने आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक बनवायचं आहे. त्याच्यावरती हळद लावायची आहे, अक्षदा लावायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कलशावरती आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे. कलशातील पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा टाकायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, त्याचबरोबर 1 फूल, दुर्वा टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला 5 नागवेलीची पाने किंवा विड्याची पाने आपल्याला इथे ठेवायची आहेत. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. तर श्रीफळाला लावण्यासाठी बाजारामध्ये असे बरेचसे देवीचे मुखवटे सध्या उपलब्ध आहेत. तर तुम्ही जरी श्रीफळाला मुखवटा लावायचा नसेल तरी तुम्ही
नाही लावला तरीही चालेल. तर इथे मी श्रीफळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती मुखवटा लावणार आहोत. वेगवेगळ्या मुखवट्याबरोबरच असे वेगवेगळे देवीला नेसवण्याचे वस्त्रही सध्या बाजारामध्ये मिळतात. तर ते मी कलशाला नेसवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला श्रीफळाला मुखवटा लावून ते श्रीफळ आपल्याला कलशावरती माता लक्ष्मीचं नाव घेऊन आपल्याला कलशावरती ठेवायचं आहे. देवीला छान असं सजवायचं आहे. इथे पहा आपली कलश मांडणी झालेली आहे. विड्याच्या जोडपानावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती इथे मी ठेवलेली आहे. त्यांचीही छान अशी पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर देवीला आपल्याला सर्व सौभाग्य अलंकार असतात तेही अर्पण करायचे आहेत. या दिवशी जर आपल्याला कमळाचं फूल मिळालं तर ते माता लक्ष्मीला आपण नक्कीच अर्पण करायचं आहे. पूजेमध्ये घेतलेल्या सर्व गोष्टींचा इथे आपल्याला समावेश करायचा आहे. त्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे, त्याचबरोबर कमलगट्ट्याची माळ आहे, क्षणावरती शंख आहे. या सर्व गोष्टींची पूजा आपल्याला इथे पूजेमध्ये करायची आहे. कलशापुढे आपल्याला विडा ठेवायचा आहे. खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवायचा आहे. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करायचे आहेत. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे. घराबाहेर आणि अंगणातही आपल्याला दिवा ठेवायचा आहे. महालक्ष्मी देवीची कहाणी वाचायची आहे. पूजेनंतर प्रसाद वाटून द्यायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. पूजेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीत घालायचं आहे, तिला हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मी देवीने असं म्हटलं आहे की माझे हे व्रत जो नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे एक एक पुस्तक द्यायचं आहे. शक्य असल्यास मिष्टान्नाचं जेवण द्यायचं आहे किंवा एक एक फळही तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घेऊन अशा पद्धतीने महालक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे. इथे पहा जी आपण पंचपत्री घेतलेली आहे तीही आपल्याला माता लक्ष्मीच्या कलशाजवळ ठेवायची आहे. अशा प्रकारे महालक्ष्मीचे पूजन मनोकामना पूर्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात केले जाते. देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती कृपा राहावी, घरात भरभराट व्हावी, सुखसमृद्धी असावी यासाठी ही पूजा आणि व्रत केले जाते. भक्तांनी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने महालक्ष्मी व्रत केले तर देवी प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे. व्रताच्या दिवशी केवळ खाण्याच्या पदार्थावरती मन न गुंतवता मनात देवीचे नामस्मरण सतत सुरू ठेवावे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित मानला जातो, म्हणून त्यांची पूजा, भजन आणि स्तोत्रे, गाणे खूप शुभ आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा श्रीकृष्णाच्या इतर नामांचा जप करावा. भगवद्गीता ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे लाभदायक मानले जाते. यामुळे पापांचा नाश होतो आणि सुखसमृद्धी मिळते. गरिबांनी गरजूंना या दिवशी आपण अन्नदान नक्की करायचं आहे. या महिन्यात दिवे लावल्याने पापाचा नाश होतो असेही मानले जाते. या महिन्यामध्ये तुळशीची रोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावावा आणि पंचोपचार पूजा करावी. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या काळात विष्णू सहस्रनाम आणि गायत्री मंत्राचा जप करणे विशेष पुण्यकारक मानले जाते. थोडक्यात मार्गशीर्ष महिन्यात भक्ती, पूजा, व्रत आणि दान या 4 गोष्टींना विशेष महत्त्व दिलेले आहे. अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला सर्व पूजा करायची आहे. तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच तुमचे प्रश्न विचारू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती? तर आपल्या चॅनलवरती असेच मार्गशीर्ष महिन्यातील बरेचसे व्हिडिओ येणार आहेत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.
चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.